हे गाईज गुड मॉर्निंग. टाटा! फायनली मी हेअर कट केला आणि माझा आनंद तुम्हाला दिसतच असेल, किती नाचते मी, कारण मला आज हेअर कट करायचा होता. लाइक म्हणजे इतकी मस्त फिलिंग वाटते ना यार गाईज. असं वाटतं, की जेवढं पण दुःख असतील ना, ते आपण कट ऑफ करतोय. लाइक मला तर असं होतं, तुमचं माहिती नाही, बट माझं केसांची जरा थेअरी वेगळीच आहे. मी खूप रेअर केस कापते. लोकं म्हणतात 6-6 महिन्याला, 3-3 महिन्याला कापायचे असतात, बट मी वर्षांनी कापते. आणि माझ्या घरात ना माझ्यापेक्षाही जास्त सगळ्यांना माझे केस आवडतात कारण ते फार लांब आहे. ॲक्चुअली सकाळी मी काहीच डिसाईड नव्हतं केलं, की मला ॲक्चुअली काय करायचंय. बट हे डिसाईड केलं की हेअर वॉश आणि हेअर ऑइलिंग तर नक्कीच करेल. कारण भाई मला विचारा हे सुख मला कोणीतरी दिलं म्हणजे किती फार मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. लिटरली जेव्हा मी धुते ना केस माझा तर जीव जातो. मला थोडासा रेस्ट हवा होता म्हणून मी हे पक्कं केलं होतं, की मी हे तरी करून घेईल आधी. त्यानंतर मी हेअर कट कसा करावा हे तिकडे जाऊन डिस्कशन करून मग फिक्स केलेलं. ॲक्चुअली मी जिथे जात असते ना म्हणजे दरवेळेस माझ्या हेअर्सच्या रिलेटेड काही करण्यासाठी मी त्या दादाकडेच जाते. तो ॲक्चुअली माझा फ्रेंड आहे. सो तो खूप चांगल्याने करून देतो आणि त्याला माझ्या हेअरची पण डेन्सिटी माहिती असते. सो फायनली हेअर वॉश केल्यानंतर आम्ही म्युच्युअल डिसिजननी ठरवलं, की आपण लेयर्स टाकूयात एकदम खालून कारण मला शॉर्ट नव्हते करायचे. आता हेअर वॉश केल्यानंतर मला एवढी थंडी वाजत होती म्हणून मी मस्त चहा पिलेली नाही कॉफी होती ती. त्यानंतर बघताय तुम्ही रिझल्ट तर तुमच्या समोर आहे. इतके सुंदर दिसतंय ना परी वॉव! आणि खरंच खूप फ्रेश फील होत होतं. मग मी घरी आली आणि लगेच फंक्शनला आवरायची तयारी सुरू केलेली कारण उद्या आहे मेहंदी. तर उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा. बस भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट. डू लाइक, शेअर, कमेंट.